गुढीपाडवा जो सण आहे तो विशेषतः शुक्ल पक्षाच्या पहिल्या महिन्याला सुरुवात होतो आणि हा हिंदू संस्कृतीमध्ये ह्याच दिवसापासून वर्षाची सुरुवात होते. तर पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला एक मित्रांनो अशा निसर्गाच्या सान्निध्यात एक सकाळी असं वातावरण निर्माण असतं का झाडाझुडपे आणि जे पक्षी असतात त्या रानामध्ये असे आवाज किलबिलाट असतो त्यांचा, तोच आता इथे आल्यानंतर किलबिलाट आवाज. समोर आमच्या गावाकडचाच तुम्हाला दाखवतो हा JP डॅम आहे. खूप सुंदर तलाव आहे आणि त्या सभोवताली अशी सुंदर सुंदर झाडे वसलेली आहेत आणि ह्याच सुंदर सुंदर झाडाच्या सभोवताली आमची इथे घरं आहेत. इथे घरं खूप सुंदर वाटतं असं गावाकडे राहण्याचा आणि वातावरण पण एक मनमोहक वेगळाच असतो. तर आता आम्ही बांबूची काठी परत आपण गुढीपाडव्याला पूजन करणार. तर आंब्याचा टाळा वगैरे कडुलिंबाचा पाला वगैरे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. पण फुलं आपल्याला चाफ्याची वगैरे भरपूर फुलं आहे आणि जास्वंदी वगैरेची पण भरपूर फुलं भेटलेली आहेत. तर चला जाऊया आता आपण आता थेट घरी जाणार आणि पूजा करणार. मित्रांनो आमचे बाय लिपस्टिक लावून रेडी होते. बाय लिपस्टिक लावते. लिपस्टिक लावली तू? दाखव मला कशी लावली. दाखव दाखव अशी काय असा काय. तर मित्रांनो इथं चालू आहे आता पूजा. गुढीपाडव्याला ज्या सामुग्री लागतात आपल्याला आंब्याचा टाळा, कडुलिंबाचा पाळा आणि विशेष महत्व गुढीपाडव्यामध्ये ही चाफ्याची फुलं असतात ना त्यांना आहे. कारण ही जेव्हा आपण गुढी उभारतो वरती तर ही चाफ्याची फुलं मस्त असा हार बनवून त्या गुढीला ठेवतो आपण. आणि आईने आता गुढीला पूजा करायला घेतलेली गुढीची. तर मित्रांनो आपण सुद्धा रेडी झालेलो आहे. आता पूजा करणार आपण गुढीची. ऑलरेडी पूजा चालू आहे इथे. आई दोघे आई करतात पूजा इथे. आणि आता हा जो कलश असतो इथे कलश वरती लावणार. साडी लावतो आपण. ही चाफ्याची फुलं आहेत. बघायला गेलं तर हा आंब्याचा टाळा आहे. आंब्याचा टाळा सुद्धा आपण त्याला लावलेला आहे. कडुलिंबाचा पाला आहे आणि ही आपली गुढी असते. वाव. आणि ह्याला आपण स्वस्तिक काढणार. आणि हा मित्रांनो हा कलश आहे. हा कलश खालती मांडणार आपण. पूजा करणार, ओवाळणार. इकडे पण बघा. बाय इकडे बाय. बाय तू काढ रांगोली. काढ रांगोली. रांगोली काय लाव. फुल फुल लाव. लाव फुल. देवाला फुल देव. ठेव फुल देवाला. ठेव.
टेप लाव त्याला. बाय 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 इकडे बाय बाय रांगोली काढ बाय. आता विशेष असं औक्षण आणि कुंकू चालू आहे कलशाला आपल्या. पण मित्रांनो गुढी उभारलेली आहे तुम्ही पाहू शकता. वाव. बाय बड बाय बाय शुभ दे कर. हा पाया बडा बाय पाया बड बाय. हा शुभ दे कर शुभ दे कर बाब्या. खाली ये एरी इकडे बघ. पायावर बाय. पूजन चालू आहे गुढीच्या समोर. ही मध्ये टाकता नसती. आईचा पण आता पूजन चालू आहे. ए लवकर नंबर लावा पाया पडा फटाफट. चिल्ले मंडळी चिल्ली पिल्ली. ए बाय हिचा पण बस झालं का डोक्याने मी पण रेडी होणार गेली. आता पाया पड. हे पाया पड आता. शिवक दे पाय परत. तर मित्रांनो आता हा जो कडुलिंबाचा रस केलेला आहे आपण तो आता सगळ्या घरातल्यांना पाजणार आपण. विशेष महत्त्व तुम्हाला मी आताच सांगितलं. कडुलिंब हा शरीरातला नायनाटपणा रोगप्रतिकार शक्ती जी असते त्याला पूर्णपणे नष्ट करून टाकते. जी शरीरातले रोग जंतू पूर्णपणे नष्ट करून टाकतो. इवन कडुलिंब आपल्याला धनधान्य घरातले असतात त्यासाठी जंतू न पसरण्यासाठी रोग न पसरण्यासाठी. तर मित्रांनो या व्लॉगमध्ये तुम्ही हिंदू संस्कृतीतली कशी गुढी उभारतात साजरी करतात ते बघितलं. तर फायनली व्लॉग इथेच एंड करतो. व्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट पुन्हा व्लॉगमध्ये. सो टेक केअर गुड बाय.